मुक्ति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, 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 प्रभु दिन प्रतिदिन तू मुझे पवित्र आत्मा की भरपूरी दे, प्रभु दिन प्रतिदिन तू मुझे पवित्र आत्मा की भरपूरी दे, तेरी सेवा को देने अंजाम, प्रभु देना मुझे वरदान, तेरी सेवा को देने अंजाम, प्रभु देना मुझे वरदान, तेरी सेवा को देने अंजाम, प्रभु देना मुझे वरदान, हालेलुया, स्वर्गातील माझ्या प्रेमाने मागणे, प्रभू या समय धन्यवाद देतो प्रभू, आज आम्ही हेच म्हणतो माझ्या देवा, इस्रायलाच्या स्तवनामध्ये विराजमान होणाऱ्या परमेश्वरा, तू पवित्र आहेस, होय प्रभू तू पवित्र आहेस, प्रभू या समय धन्यवाद देतो प्रभू, या आराधनेमध्ये प्रभू तू विराजमान झालास त्याबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू, पुन्हा एकदा माझ्या देवा तुझ्या वचनरूपी जलांकडे आज आम्ही येतो माझ्या देवा, तुझ्या वचनरूपी जलाने तो आज आम्हाला स्नान कर, आम्हाला डाग विरहित आणि सुरकुत्या विरहित असं बनव माझ्या देवा, तुझ्या वचनाद्वारे प्रभू सजलेली आणि नटलेली अशी वधू म्हणून प्रभू तू आज आम्हाला तयार कर माझ्या देवा, आमच्यातील प्रत्येक डाग काढून टाक माझ्या देवा,
प्रभू आज आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो. आदर सन्मान गौरव आज आम्ही पुन्हा एकदा तुला देऊन ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून ऐक मी द्या. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा परमेश्वरानं तुम्हाला मला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची उपासना करण्यासाठी आम्हाला एकत्र केलेलं आहे आणि सुंदर समय आहे. प्रियांनो, परमेश्वरानं त्याच्या स्तुती आराधनेमध्ये तुमच्याने आमच्या अंतकरणं तयार केलेले आहेत आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र आहेत त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो मी तुमच्यामध्ये आहे. आणि नक्कीच येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे आणि तो आमच्याशी आज बोलू इच्छित आहे. प्रियांनो, आम्ही गेले काही आठवडे आम्ही देवाचं कॅलेंडर आम्ही बघत आहोत आणि कशा प्रकारे परमेश्वरानं जगाच्या स्थापनेपूर्वीच ही योजना, तारणाची योजना आखली होती. त्याबद्दल आम्ही अभ्यास करत आहोत आणि निवास मंडपातून आणि हिब्रू सणातून तुम्हाला आम्ही तो नमुना पाहत आहोत की ज्याद्वारे परमेश्वरानं अखिल मानव जातीच्या ज्या तारणाच्या योजनेबद्दल आम्ही अभ्यास करत आहोत ती त्याच्या शिष्यांना, त्याच्या सेवकांना तो म्हणतो की अंशाने आणि प्रकाराने कळवलेलं आहे. याचा हेतू एकच आहे. आम्ही हा अभ्यास यासाठी करत आहोत की आम्ही तयार असावं. येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे आणि आम्ही या अभ्यासातून एक गोष्ट प्रामुख्याने शिकत आहोत की आम्ही तयार असावं. आणि म्हणून आम्ही येशू ख्रिस्ताचं सेवा कार्याचं कॅलेंडर आम्ही बघत असताना आम्ही काही आठवड्यांमध्ये शिकत आहोत की परमेश्वराचं कॅलेंडर आहे आणि ते त्याच्या राष्ट्राला, त्याच्या यहुदी लोकांना परमेश्वरानं प्रगट केलेलं आहे. आणि ह्या कॅलेंडरमध्ये येशू ख्रिस्त करणाऱ्या प्रत्येक सेवा कार्याची एक ठराविक वेळ, ठराविक काळ आणि ठराविक सीझन, ऋतू परमेश्वरानं नेमलेले आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं की उत्पत्तीमध्ये हे सूर्य आणि चंद्र परमेश्वरानं अशासाठी निर्माण केले, तारे अशासाठी निर्माण केले की हे आम्हाला चिन्हात दाखल आम्ही पाहावेत आणि या चिन्हांवरून आम्ही कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते आम्ही समजून घ्यावं. यासाठी परमेश्वरानं हे सगळे तारे आणि सूर्य आणि चंद्र तयार केलेले आहेत. आम्ही बघितलं की हिब्रू फिलॉसॉफीमध्ये आम्ही शिकत आहोत. जे हिब्रू शिकत आहेत त्यांना माहीत आहे की हिब्रू फिलॉसॉफीमध्ये हिब्रू भाषा ही ऑब्झर्वेशनवर आहे. ती कॅल्क्युलेशनवर आधारित नाही आहे, ती एक ठराविक दिवस मोजत नाही आहे, तर ती ऑब्झर्वेशन आहे. म्हणून परमेश्वर मोशेला सांगत आहे की ती ऑब्झर्व कर, जे निसर्गामध्ये घडत आहे ते ऑब्झर्व कर. आणि तो म्हणत आहे की पहिला महिना तुझ्यासाठी कोणता आहे, तर पहिल्या महिन्याची सुरुवात कोणती आहे, तर तू काय कर, अबीब बघ. आणि अबीब याचा अर्थ आहे की ते कणीस जे आहे कवळं असताना आणि बार्लीचं पीक जे आहे, सातूचं जे पीक आहे ते पीक हुरड्यावर असताना, अमावस्या सुटत असताना, हे दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो तुझ्या वर्षाचा काय असणार आहे, पहिला दिवस असणार आहे. आणि म्हणून ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आता आम्ही बघत आहोत की येशू ख्रिस्ताच्या निवास मंडपाच्या नमुन्यातून कार्य आणि कशा प्रकारे तो
ते कार्य पूर्ण करत आहे आणि कशा प्रकारे आम्हाला प्रत्येक गोष्ट परमेश्वरानं त्या त्या तारखेला प्रगटीकरण म्हणून जुन्या करारात सांगितली होती आणि आम्हाला पाहायला मिळते की ती तारीख येशू ख्रिस्तानं त्याचं कार्य पूर्ण करायला त्याच वेळेची तो काय करत होता, पूर्णता होण्याची वाट बघत होता. आता आपण 3 गोष्टी बघितलेल्या आहेत. आपण बघितलं येशू ख्रिस्ताचं या भूतलावर येणं, छावणीमध्ये येणं जिथं पापी लोक राहत आहेत. आम्ही बघितलं काळाची पूर्णता झाली तेव्हा परमेश्वरानं त्याच्या पुत्राला काय केलेलं आहे, या जगात पाठवलेलं आहे. आता इथं आम्हाला पाहायला मिळते की ती काळ आणि तो वेळ परमेश्वरानं निश्चित केलेला होता. दुसरी गोष्ट आम्ही बघितली त्याचं सेवा कार्याची सुरुवात, येशू ख्रिस्ताच्या या भूतलावरील सेवा कार्याची सुरुवात आणि कशी झाली तर ती त्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे झालेली आहे. आणि ख्रिस्त जो येणार होता, अभिषिक्त जो येणार होता, तो आला आणि कधी त्याचा अभिषेक झाला तर बाप्तिस्म्याच्या वेळेस. आणि ती काळ आम्हाला माहित आहे, ते वर्ष आम्हाला माहित आहे 27 AD ला, जे आम्हाला दानिएलच्या पुस्तकामध्ये प्रगटीकरण दिलेलं आहे, भविष्यवाणी केलेली आहे आणि ती ख्रिस्तानं काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. मागच्या वेळेस आपण कोणतं बघितलं, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण आपण बघितलं आणि ते वलांडन सणासंबंधात आपण बघत आहे. कारण पाऊल म्हणतो करींच्या मंडळीला की येशू ख्रिस्त हा कोण आहे, तर वलांडनाचा पशु, यज्ञ पशु आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त वाट बघत होता त्या वलांडन सणाची, त्या वेळेची वाट बघत होता, यरुशलेमेत काय करण्याची, तो प्रवेश करण्याची. आता आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तानं ती वेळ काळ आपण पाहिलं की आपण बघितलं की त्या वलांडना सणा संदर्भात मोशेला जे परमेश्वरानं सांगितलं होतं, येशू ख्रिस्त म्हणतो ती छाया होती पण वास्तविक स्वरूप कोण आहे, ख्रिस्त आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो वलांडनाचा पशु त्याच दिवशी त्याच वेळेस आपण बघितलं दुपारी 3 वाजता येशू ख्रिस्त वलांडनाच्या दिवशी तो वलांडनाचा यज्ञ पशु म्हणून सर्व जगाच्या पापासाठी काय झालेला आहे, अर्पण झालेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की वलांडना संदर्भात येशू ख्रिस्ताचं मरण जे पवित्र आहे, परमपवित्र आहे ही विधी, आणि या विधीवर येशू ख्रिस्त मध्यस्थंभी गेलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी आम्हाला वर्ष समजतं, आम्हाला महिना समजतो, आम्हाला तास सुद्धा समजतात की कोणत्या तासाला येशू ख्रिस्त वधस्तंभी गेलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आणि आम्हाला पाहायला मिळतं की दानिएलाच्या भविष्यवाणीमध्ये यज्ञ आणि अन्नबळी बंद झालेले आहेत. आता परमेश्वर म्हणत आहे आता कोकरे मेंढरे आता बळी देऊन उपयोग नाही, कारण जगाच्या स्थापनेपूर्वीचा वधलेला कोकरा त्या वधस्तंभी अखिल मानवजातीसाठी मरण पावलेला आहे. म्हणून दानिएलला प्रगटीकरण देत असताना, भविष्यवाणी देत असताना परमेश्वराचा दूत त्याला सांगतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभी दिला जाईल, तो यज्ञ पशु जेव्हा अर्पण केला जाईल त्यावेळेस काय होणार आहे, मंदिरातले यज्ञ आणि अन्नार्पण बंद होणार आहेत. कारण वास्तविक स्वरूप आलेलं आहे. आता छायेची काही गरज नाही. जोपर्यंत वास्तविक स्वरूप नाहीये, ती छाया म्हणून दाखवली होती परमेश्वरानं की येणारा ख्रिस्त काय करणार आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते की इतिहासात आम्ही बघितलेलं आहे की त्या दिवशी अन्नार्पण आणि होमार्पण झालेलं नाही, यज्ञ अर्पण केला गेला नाही, कारण त्याच वेळी जगाच्या स्थापनेपूर्वीचा वधलेला कोकरा त्या वधस्तंभावर अर्पण केला जात होता. आता चौथी गोष्ट आम्ही बघणार आहे, येशू ख्रिस्ताला पुरले जाणे. आता आम्ही बघत आहोत की परमेश्वराच्या कॅलेंडरवर त्या तारखा आणि तो दिवस परमेश्वरानं प्रत्येक गोष्टीला नेमून ठेवलेला आहे. आणि म्हणून आम्हाला ऑब्झर्व करून आम्हाला ते दिवस बघणं आणि ते दिवस आम्ही सेलिब्रेट करणं फार गरजेचं आहे. लेवी याचा 23वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच महिन्याच्या, म्हणजे आता आपण कुठला महिना बघत आहोत, निसान महिना बघत आहोत, ज्याला अबीब म्हणलेला आहे.
त्या निसान महिन्याच्या 15व्या दिवशी, आता बघा 15व्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होता. त्यात तुम्ही 7 दिवस बेखमीर भाकरी खावी. पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये. आता इथं परमेश्वर मोशेला फार महत्वाच्या गोष्टी सांगत आहे की आता वलांडण सण केव्हा होता? निसान महिन्याच्या 14 तारखेला, बरोबर आहे. 14व्या दिवशी निसान महिन्याचा म्हणजे चैत्र महिन्याच्या 14व्या दिवशी वलांडण सण होता. आता बेखमीर भाकरीचा सण कधी सुरू होणार आहे? 15व्या दिवशी. आता प्रश्न आमच्या समोर आहे की मग बेखमीर भाकरी का? आता या सणाचा जेव्हा आम्ही अभ्यास करणार आहोत तेव्हा आम्ही याचा सविस्तर या प्रत्येक गोष्टी शिकणार आहोत. पण आज आम्ही सण शिकणार नाहीये, तर आम्ही देवाचं कॅलेंडर शिकत आहोत आणि कसं देवाच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक सण, प्रत्येक येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य कसं जुळलेलं आहे किंवा परमेश्वराने ते आखलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये खमीर कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? पापाचं प्रतीक आहे. आता इथं लक्षात घ्या की पवित्र शास्त्रातील प्रतीक हे बदलणारे आहेत. आता सगळीकडेच एक प्रतीक जर असेल तर ते सगळीकडेच ते एक लागू होत नाही. जेव्हा आम्ही खमीराबद्दल बोलतो किंवा अनेक गोष्टींबद्दल जेव्हा आम्ही बोलतो, ही प्रतीक ही फ्लेक्झिबल आहेत. आणि म्हणून हिब्रू शब्द जेव्हा आम्ही अभ्यासत आहोत, आता बायबल स्टडीला आम्ही हिब्रू चालू करणार आहोत, चालू केलेला आहे, आम्ही ते शिकणार आहे की हिब्रू फिलॉसॉफीमध्ये किंवा हिब्रू अभ्यासामध्ये किंवा हिब्रू जी भाषा आहे त्यामध्ये नाऊन नाहीये किंवा जे नाऊन आहेत किंवा जे शब्द आहेत ते क्रियापद आहेत. प्रत्येक शब्द हा क्रियापद दर्शवणारा आहे. आता हिब्रू भाषेमध्ये जे शब्द आहेत ते क्रिया दर्शवतात आणि म्हणून आम्ही जे प्रतीक बघतो ती प्रतीक आम्ही ऑब्झर्व करू नये तर त्याची क्रिया काय आहे यावर ही हिब्रू भाषा उभी आहे. वेस्टर्न कल्चर आम्ही बघतो मग ती दिसती कशी, त्या दिसण्यावर आम्ही त्याचं वर्णन करतो. पण हिब्रू लोक ते दिसण्यावर वर्णन करत नाहीत, त्याच्या कार्यावर वर्णन करतात. जर मी तुम्हाला पेन्सिल दाखवली तर तुम्ही म्हणाल ती लांबडी आहे, मोठी आहे, पिवळी आहे, काळी आहे, रंग आहे. पण हिब्रू व्यक्तीला जर पेन्सिल दाखवली तर तो म्हणतो की ती पेन्सिलने मी लिहितो. समजतंय? हे दोन फिलॉसॉफीमध्ये काय आहे फरक आहे. आता वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, ग्रीक फिलॉसॉफीमध्ये गॉड इज लव्ह आणि हिब्रू तेच शब्द देवाच्या प्रीतीबद्दल आहे. तो म्हणतो गॉड लव्हज मी. समजतंय? हे दोन आहेत की तो प्रीती आहे आणि पण हिब्रू लोक ते कसं दिसतं त्याच्यावर नाही तर ते क्रियापद वापरतात, क्रियावाचक वापरतात आणि म्हणतो की देव प्रीती करतो माझ्यावर. ही क्रिया दर्शवणार आहे आणि म्हणून कुठलेच प्रतीक पवित्र शास्त्रामध्ये हे फिक्स नाहीये तर ते बदलणारे असतात. आणि म्हणून खमीर हे नेहमीच पापाचं प्रतीक नसतं. पण जेव्हा आम्ही ते खमीर म्हणतो आम्हाला त्याचा संदर्भ घेणे फार महत्वाचं आहे. आता बघा बेखमीर भाकरीमध्ये आपण बघितलं खमीर कशाचं प्रतीक आहे? पापाचं प्रतीक आहे. पण पुढचा सण जो दिलेला आहे, कुठला दिलेला आहे? पेंटिकॉलचा सण दिलेला आहे. तिथं परमेश्वर काय सांगत आहे 16व्या वचनात? 7व्या शपथाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस पूर्ण मोजून त्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सपीठाच्या 2 भाकऱ्या ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात. परमेश्वर प्रित्यर्थ
हे प्रथम उपजाचे अर्पण होय. आता इथं लक्षात ठेवा, आता इथं कसं खमीराचं प्रतीक बदललेलं आहे बघा. आता मगाशी खमीराचं प्रतीक काय आहे? पाप आहे. पण इथं मात्र खमीराचं प्रतीक पवित्र आत्मा आहे. समजते तुम्हाला? आता दोन्हीकडं आता खमीराचं क्रियापद काय? क्रिया काय? खमीराचं क्रिया काय? खमीरानं चव येत नाही. खमीर फुगवतो. समजतंय? खमीराची क्रिया, आणि म्हणून हिब्रू भाषेत आम्ही क्रिया कोणती आहे, पाची इंद्रियानं कोणती क्रिया आम्ही अनुभवू शकतो. आणि म्हणून जेव्हा हिब्रू शब्द आपण लिहितो स्ट्रॉंग्स मध्ये शोधताना, ती क्रिया पाची इंद्रियानं बघणारी कोणती क्रिया आहे, तर ती कोणती आहे? ती फुगवती. आता बघा इकडं पाप फुगवतं. एक पाप केलं की दुसऱ्या पापाला ते जन्म देतं, दुसरं पाप तिसऱ्या पापाला जन्म देतं, ते फुगवतं. पण जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याच्या दृष्टीनं पेंटिकॉस्ट मध्ये बघतो, पवित्र आत्मा जेव्हा मंडळीमध्ये घातला जातो, मंडळी काय व्हायला लागते? फुगायला लागती. मंडळी सुद्धा ती वाढायला लागती. समजते तुम्हाला? आणि हा फरक आहे. आणि म्हणून प्रतीक पवित्र शास्त्रामध्ये हे फ्लेक्झिबल आहेत, बदलणारी असतात. म्हणून एकच अर्थ आम्ही सर्व ठिकाणी लावू नये, तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्याचा संदर्भ घेणं आणि तो क्रिया काय दाखवलेली आहे त्या शब्दातून, त्या गोष्टीतून क्रिया काय दाखवलेली आहे, त्या क्रियेवर आम्ही काय देणं, फोकस आमचा करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून खमीर इथं कार्य खमीराचं फार महत्वाचं आहे, ते म्हणजे फुगवणे किंवा वाढवणे. जेव्हा प्रतीक आमच्या समोर येतात तेव्हा आम्हाला संदर्भ पाहणं फार गरजेचं आहे. आता भाकरी कशाचं प्रतीक आहे? आता आपण बघितलं खमीर. आता ही बेखमीर भाकरीचा सण आहे. आता आपण बघितलं खमीर हिथं घेताना आपण काय घ्यायचं आहे? ते पापाचं प्रतीक आहे, पण सगळीकडे ते प्रतीक नसतं, फ्लेक्झिबल आहे. पुढच्या सणामध्ये आपण पेंटिकॉस्टच्या सणामध्ये आपण बघणार आहे की ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आपण प्रेषितांच्या कृत्य 2 अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा आला आणि मंडळी काय झाली? वाढायला लागली. आता इथं खमीराचंच काम आहे, पण इथं पापाचं नाही आहे, इथं काय आहे? आत्म्याचं काम आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रतीक फार महत्वाचे आहेत, पण त्याची क्रिया बघणं फार गरजेचं आहे. आता भाकरी कशाचं प्रतीक आहे? सांगा बरं. आपण शिकलेलो आहोत बरेच वेळेस. आता पवित्र शास्त्रात भाकरी हे येशू ख्रिस्ताचे प्रतीक आहे. आता भाकरी हे येशू ख्रिस्ताचं देह दर्शविते. देह. योहानाचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 51 वचन आम्हाला सांगतं की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. येशू ख्रिस्त म्हणतो स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. आता येशू ख्रिस्त इथं क्लिअर करत आहे की भाकरी तो म्हणतो काय आहे. आणि आपण मेज हातात घेताना नाही का आपण म्हणतो नाही का, येशू ख्रिस्त म्हणाला आणि पाऊल म्हणतो की हे माझं काय आहे? शरीर आहे, तुमच्यासाठी मोडलं जात आहे. आता फ्लेक्झिबल आहे. आता कोणी म्हणलं काय? देवाचं वचन. परमेश्वर म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दातून किंवा मुखातून निघणाऱ्या शब्दात. आता इथं पण फ्लेक्झिबल आहे, म्हणून कधी एक अर्थ नाही तर त्याचा संदर्भ आम्ही घेणं फार गरजेचं. काल बायबल स्टडीमध्ये आपण बघितलं नाही का, हेच केल्यानं म्हणलं की हे वचन तू काय कर? खा. म्हणजे तुझ्या आतड्याला ते काय होईल? आतड्यामध्ये जाऊन ते तुझ्या शरीराला काय करेल? वाढवेल. बघा
आध्यात्मिक वृत्ती होईल. आता पवित्र आत्म्याचं काम ही वाढवणं आहे, वचनाचं काम सुद्धा काय आहे, वाढवणं आहे. आता दोन्हीकडे खमीर आहे, ते दोन्ही आम्हाला वाढवतं. बरोबर. आता येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये पाप होतं का? पाप होतं का? नव्हतं. म्हणून ही बेखमीर भाकरी आहे. बेखमीर म्हणजे त्याच्या देहामध्ये कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं. जर असतं तर मला सांगू द्या, ह्या वेदीवर त्याचं अर्पण ही झालं नसतं, किंवा या वेदीवर अर्पण करायला तो पात्रही नसता. कारण देवाचं वचन सांगतं की जर अर्पण करायचं आहे, होमा वेदीवर जर अर्पण व्हायचं आहे, तर अर्पण कसं असावं, निर्दोष निष्कलंक असं अर्पण कोकरा तो असावा. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची काय घेतली होती, परीक्षा घेतली होती. वलांडण सणाच्या आधी त्या कोकऱ्याला बघायचं होतं, तपासायचं होतं, तो निष्कलंक आहे का, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्यंग तर नाही ना. आणि म्हणून येशू ख्रिस्ताची सुद्धा काय झाली, परीक्षा झाली. त्याला अटक केल्यापासून वधस्तंभावर जाऊपर्यंत त्याला तिची काय झाली, परीक्षा झाली. आणि सगळ्या परीक्षेत पंत पिलात म्हणतो की तो कोण आहे, निर्दोष आहे, त्याच्या ठाई कुठलाही अधर्म मला आढळला नाही. त्याचं कारण आहे की ते प्रूफ ऑन रेकॉर्ड यायला पाहिजे, येशू ख्रिस्ताच्या ठाई कोणताही अधर्म सापडला नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्याप्रमाणे बेखमीर भाकरीमध्ये खमीर म्हणजे पाप नव्हते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या देहामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं खमीर म्हणजे पाप नव्हते. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या देहाला कुजण्याचा अनुभव आलेला नाही. आता आपण बघितलं उत्पत्तीमध्येच आम्हाला पाहायला मिळतं की मनुष्यामध्ये पाप आलं, आणि पाप आल्या आल्या काय झालं की मनुष्यामध्ये मरणाचा नियम लागला. बघा, आणि म्हणून आपण सगळे मेल्यावर कुजणार आहोत. त्याचं कारण आहे की पाऊल म्हणतो रोमच्या काळात सर्वांनी पाप केलेले आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. पण येशू ख्रिस्त तसा होता का? नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त बेखमीर होता, आणि म्हणून त्याला कुजण्याचा अनुभव, त्याच्या शरीराला कुजण्याचा अनुभव आलेला नाही. सायन्स सुद्धा सांगतं की मरणानंतर, म्हणजे जेव्हा आमचं हार्ट पंपिंग बंद होतं आणि आम्ही दैहिकदृष्ट्या मरतो, त्या क्षणापासून डिकम्पोजिशन आमच्या जीवनात, आमच्या शरीरात कुजण्याची प्रक्रिया काय होती, सुरू होते. आणि ही प्रक्रिया मात्र येशूच्या, जर तो सर्वसामान्य असतं शरीर येशू ख्रिस्ताचं, तर तेही कुजण्याच्या प्रक्रियेत गेलं असतं. पण येशू ख्रिस्ताचं शरीर कबरेमध्ये ठेवण्यात आले. जे शरीर काय होतं, बेखमीर होतं, पाप विरहित होतं, आणि म्हणून त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. आणि येशू ख्रिस्ताने शाब्बाताच्या दिवशी त्या कबरेमध्ये विश्रांती घेतली. आता हा कुठला सण होता, शुक्रवारचे वलांडण सण किती, कुठल्या आठवड्यातल्या कुठल्या दिवशी होता, महिन्याच्या 14व्या दिवशी. म्हणजे आठवड्यातला वार कोणता होता, शुक्रवार होता. आणि आता हा दिवस 15वा दिवस हा शब्बाताचा दिवस होता. म्हणजे कोणता होता, शनिवार होता. आणि येशू ख्रिस्त त्या कबरेमध्ये शनिवार जो शब्बात होता त्यावेळेस तो विश्रांती. आता शब्बात दिवस हा कशाचा आहे, तो विश्रांतीचा दिवस आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याला देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही, कारण त्याच्या ठाई पाप नव्हते. बेखमीर भाकरीच्या सणाचा पहिला दिवस हा येशूने कबरेमध्ये विश्रांती घेण्याने असलेलं आहे की पहिला दिवस. आता हा बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस चालत होता बरं का. पण देवानं असंच आज्ञा दिली होती की पहिला दिवस हा विशेष महत्वाचा आहे.
पहिल्या दिवशी काय करायचं आहे, तुम्ही अंग मेहनतीचं काम करायचं नाही. आणि आम्हाला पाहायला मिळतं की शब्बात दिवशी, त्या बेखमीर भाकरेच्या दिवशी येशू ख्रिस्तानं त्या कबरेमध्ये शब्बात पाळलेला आहे. आणि परमेश्वरानं त्याच्या लोकांना शब्बात पाळायला सांगितलेलं आहे. पण जसं धर्म सुधारणा झाली, रोमन कॅथलिक धर्माची स्थापना झाली आणि मग हे सिद्धांत सगळे बदलले गेले, पण देवाचं वचन 10 आज्ञेमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही शब्बात पाळणं गरजेचं आहे. आणि शनिवारी शब्बात आम्ही कोणतेही काम करू नये, आम्ही विश्रांती घ्यावी, ही उत्पत्तीपासून दिलेली काय आहे, आज्ञा आहे. आणि आम्हाला परमेश्वर वचन सांगते, परमेश्वर काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. पण आम्ही 7th डे म्हणलं की लगेच 7वा दिवस, मग 7th डे नाही काय, आपण उद्या बायबल स्टडीमध्ये हे घेणार आहोत. पण देव परमेश्वरांची आज्ञा दिली, तो बदलणार आहे का हो? 10 आज्ञेमध्ये आम्हाला सांगितलं की तू शब्दात पवित्रपणे पाळ म्हणून सांगितलेलं आहे. पण आम्ही रूढी परंपरेनं आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही नव्या करारातले आहोत आणि आम्ही पाळायचं नाही तर चालतं. पण परमेश्वराचं वचन सांगते येशू ख्रिस्ताने सुद्धा शब्दात पाळलेला आहे. तो म्हणतो शिष्यांबद्दल की वर आहे तोपर्यंत त्यांना कशाची गरज नाही, शब्दात पाळायची गरज नाही. पण जेव्हा वर घेतला जाईल तेव्हा ते काय करतील, शब्दात पाळतील. पण आम्ही एका चुकीच्या ट्रेडिशन मधून आम्ही गेलेलो आहोत. पण जेव्हा आम्ही देवाच्या वचनाचा नीट अभ्यास करतो तेव्हा आम्हाला समजतं येशू ख्रिस्ताने सुद्धा शब्दात पाळलेला आहे. आता बघा, जेव्हा आम्ही हिंदू कल्चर आणि ग्रीक हिब्रू कल्चर आपण जेव्हा पॅरल अभ्यास करतो, आम्हाला पाहायला मिळते की दोनांचे काय आहेत, महिने सुद्धा सेम आहेत. हिब्रू सण आणि हिंदू सण सुद्धा सारखे आहेत. आता बघा 17 तारखेला काय झाला, सण कुठला झाला, पुरीम सण झाला. आणि बरोबर पुरीम सणाचं तुम्ही हे बघा कशा प्रकारे कार्य केलं होतं, कशा प्रकारे तो साजरा करायचा. आणि बरोबर हिंदू सण सुद्धा होळी आहे आणि रंगपंचमी आहे, तेही त्याच दिवशी, त्याच दिवसात 1-2 दिवसाच्या पुढं मार्ग ते आलेले आहेत. त्याचं कारण आहे प्रियानो, परमेश्वराचं ते कॅलेंडर आहे. आता बघा ते विकृत कसं केलेलं आहे. हिंदू तुमचे जर मित्र असतील तर त्यांना विचारा, शनिवारी काम करतात का, ते म्हणतात आम्ही करणार नाही. आता इथं परमेश्वराची आज्ञा पण आहे आणि इथे विकृत गोष्टी करून दाखवलेल्या आहेत की हे केलं तर तुमचं चांगलं होणार नाही, कारण हा दिवस चांगला नाही. पण परमेश्वरानं हा दिवस चांगला केलेला आहे आणि तो म्हणतो आता त्या दिवशी तुम्ही विश्रांती घ्या, काहीही करू नका. बघितलं, दोन्ही पॅरलल आहेत. विधर्मी लोक सुद्धा तेच करत आहेत. ते म्हणतात की तो दिवस वाईट आहे म्हणून काही करू नका. पण ख्रिस्ती लोक हे पण करत नाहीत आणि ते पण करत नाहीत. हे सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून कुठेतरी आम्ही थांबून विचार करणं फार गरजेचं आहे. विचार करणं फार गरजेचं आहे की कुठं आम्ही चाललेलो आहोत, आमची धार्मिकता कोणत्या दिशेनं चाललेली आहे. आमची धार्मिकता परमेश्वरानं सांगितलेल्या आज्ञेवर चाललेली आहे का आम्ही आमचे धर्म विचार, आमचे कल्ट्स किंवा आमचे मानवी संप्रदाय आम्ही त्या धार्मिक गोष्टीत घालून आम्ही ते ख्रिस्ती जीवन जगत आहोत का. कुठेतरी आम्ही थांबावं आणि गांभीर्याने याचा अभ्यास करावा आणि गांभीर्याने आमच्या जीवनात ह्या गोष्टी लागू कराव्यात. आणि म्हणून बेखमीर भाकरीच्या सणाचा पहिला दिवस हा येशू ख्रिस्ताने कबरेमध्ये विश्रांती घेतली हे दर्शवित आहे. आता पुढील शब्दातापर्यंत म्हणजे जोपर्यंत हा सण आहे तोपर्यंत आम्हाला नव्या करारात पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना काय केलेलं आहे, दर्शन दिलेलं आहे. पण बेखमीर भाकरीचा सणाचा पहिला दिवस काय होता, मगाशी म्हटल्याप्रमाणे तो विशेष दिवस होता. आता बघा, बेखमीर भाकरीचा सण पाप विरहित शरीर
आणि शनिवारी शब्बाताला विश्रांती, ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करा. आणि येशू ख्रिस्तानं हा सण पूर्ण केला आहे का ह्याचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो आणि परमेश्वरानं त्याच्या कॅलेंडरमध्ये त्या शरीराला, जो जिवंत भाकरी होता, त्या शरीराला बेखमीर असं त्या कबरेमध्ये शब्बात दिवशी विश्रांती घ्यायला ठेवलेलं आहे. म्हणजे आम्हाला एक गोष्ट समजते की परमेश्वराच्या कॅलेंडरमध्ये येशू ख्रिस्ताच्या शरीराला विश्रांती देण्यासाठी त्या कबरेमध्ये परमेश्वराने हा सण जुन्या करारात बेखमीर भाकरीचा सण म्हणून तो ऑलरेडी ते तारीख सकट नमूद करून ठेवला होता. आणि येशू ख्रिस्तानं त्याच दिवशी त्यानं काय केलेलं आहे, तो बेखमीर भाकरीचा सण साजरा केलेला आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठराविक वेळेस शब्बात दिवशी त्या कबरेमध्ये पाप विरहित असं विश्रांती घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्याने त्या बेखमीर भाकरीचा सण, जी छाया होती सण, ते ख्रिस्तानं वास्तविक स्वरूपात त्याने काय केलेलं आहे, पूर्ण करून दाखवलेले आहे. आणि तो म्हणतो की मीच जीवनाची काय आहे, भाकर आहे. आणि म्हणून आम्ही या मेजामध्ये नेहमी हात घालत असताना तो म्हणतो ही भाकर आहे जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मोडलं जात आहे त्या वधस्तंभावर. आणि म्हणून आम्ही ती बेखमीर भाकर आम्ही जेव्हा घेतो, परमेश्वराची इच्छा आहे की आमच्यामध्ये सुद्धा काय असू नये, खमीर असता कामा नये, आमच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं पाप असता कामा नाही. आता 5वा सण आहे. आता ही सण आपण इन डिटेल शिकणार आहोत. नंतर आपण प्रत्येक सण इन डिटेल आपण शिकणार आहोत. पण आज आपण कॅलेंडर बघत आहोत. बघा, येशू ख्रिस्तानं बेखमीर भाकरी निसान महिन्याच्या 15व्या दिवशी शब्बात दिवशी तो सण होता. येशू ख्रिस्ताने निशान महिन्याच्या 15व्या दिवशी शब्बात दिवशी तो त्या कबरेमध्ये त्यानं विश्रांती घेतलेली आहे. हा योगायोग आहे का? नाही. तर ही परमेश्वराची पूर्ण नियोजित कॅलेंडर आहे, जे ख्रिस्तानं ते फॉलो केलेलं आहे. आता लेवी याचा 23वा अध्याय 9 ते 11 वचन कोणतरी वाचा. लेवी याचा 23वा अध्याय 9 ते 11 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंडी तुम्ही याजकाकडे आणावी. ती पेंडी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी. शब्बाताच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी. पेंडी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा 1 वर्षाच्या बस 11 वचन. आता शब्बाताच्या पुढच्या दिवशी याजकाने ती पेंडी परमेश्वरासमोर ओवाळावी. आता लक्षात घ्या, आठवड्याच्या कोणत्या दिवशी येशू ख्रिस्त मरण पावला? नीट उत्तर द्या. आठवड्याच्या कोणत्या दिवशी? सोमवार, मंगळवार, बुधवार, कोणत्या दिवशी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला? शुक्रवारी. किती वाजता? आता आठवड्याच्या कोणत्या दिवशी येशू ख्रिस्ताने बेखमीर भाकरीचा सण म्हणून त्यांनी कबरेमध्ये विश्रांती घेतली? शनिवारी. आता मग इथं काय सांगितलेलं? आता त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शब्बातानंतरच्या दिवशी, म्हणजे तो कोणता दिवस आहे? आणि म्हणून येशू ख्रिस्ताने प्रथम फळाचा सण केव्हा पूर्ण केलेला आहे? शब्बाताच्या दुसऱ्या दिवशी. मग आठवड्याच्या कुठल्या दिवशी? रविवारी. प्रथम फळाचा सण परमेश्वराने इस्रायल लोकांना एक छाया म्हणून सांगितली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तो ख्रिस्त येणार आहे, तो येऊन ते सगळे सण काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. आणि आम्हाला पायलमध्ये येशू ख्रिस्ती म्हणतो डोंगरावरच्या प्रवचनामध्ये, मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही, तर ते पूर्ण करायला
आलेलो आहे. तो म्हणतो की हे नियमशास्त्र जे परमेश्वराने दिलेलं होतं ती छाया होती, पण वास्तविक स्वरूप मी आहे. त्या लोकांना हे ख्रिस्त येऊन काय करणार हे दाखवण्यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या होत्या, आणि म्हणून ते मी रद्द करायला येणार नाहीये, आलेलो नाहीये, तर मी ते पूर्ण, मी स्वतः ते सण काय करणार आहे, पूर्ण करणार आहे. आता हे सण काय आहेत, तर सणाचे दिवस येशू ख्रिस्त काय करणार आहे, आणि सण कसे करणार होते, त्या कृती काय काय होत्या त्याही ख्रिस्त करणार होता. म्हणून हे सण आणि हे सीझन्स आणि हे महिने आणि दिवस सण जे सण ठेवलेले आहेत ते परमेश्वरानं त्याच्या कॅलेंडरमध्ये दिलेले आहेत. आता रविवारी याजकाने काय करायचं आहे, परमेश्वरासमोर पेंडी ओवाळायची होती. आता कुठं ओवाळायची होती बघा, मार्ग आहे, द्वार आहे, निवास मंडपाचं विधी आहे, घंगाळ आहे. आता तो आत जायचं नव्हतं त्यानं, तर ह्या दर्शन मंडप, आता हे स्वर्गाचं दर्शन आहे नाही का, दर्शन मंडप हे स्वर्गातलं दर्शक आहे. आता तो याचकाने इथं उभा राहायचा आहे आणि परमेश्वर आत बसलेला आहे, बरोबर आहे, कुठं, त्या मेजावर बसलेले आहेत. परमेश्वर पण आहे, तर ख्रिस्त पण आहे स्वर्गात. पण त्यांना ती पेंडी घ्यायची आहे आणि ती येऊन काय करायची आहे, ओवाळायची आहे. आता हे नीट समजून घ्या. आता येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या कॅलेंडर मधील वेगवेगळ्या कार्य जे आहे, सेवा कार्य, त्या वेळेस त्यानं पूर्ण केलंय का, आतापर्यंत आपण बघितलं की ख्रिस्तानं पूर्ण केलेलं आहे. मग आता प्रथम फळाचा सण म्हणून तो हे ठराविक वेळेस करणार आहे का, आता आपण बघणार आहोत. आता बघा, प्रथम फळाच्या दिवशी येशू ख्रिस्ता संदर्भात कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत. आता पहिले कोरिन्थियाचा 15वा अध्याय आणि 20वे वचन आम्हाला सांगतं, आणि पाऊल म्हणतो, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. बघा, आता हा कोइन्सिडन्स नाहीये. आता तो वधस्तंभावर वलांडणाचा पशु म्हणून वधला गेला. वलांडणाचा पशु वधल्यानंतर त्याला काय झालं, पुरण्यात आलं. त्यानं बेखमीर भाकरीचा सण साजरा केला. त्यानं विश्रांती घेतली शब्बाताच्या दिवशी. आता या गंगाळाजवळ असताना तो काय म्हणत आहे, तो कोण आहे, तर तो प्रथम फळ आहे, मेलेल्यातून महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा आहे. आता कोण प्रथम फळ आहे, येशू ख्रिस्त आहे. बघा, आणि कलसेकरास पत्र, इब्रिकारास पत्र दोन्ही ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की सगळ्या छाया होत्या जुन्या करातील, पण ख्रिस्त कोण आहे, तर तो वास्तविक स्वरूप आहे. आणि कोणी प्रथम फळाचा सण पूर्ण केलेला आहे, तर येशू ख्रिस्तानं तो सण पूर्ण केलेला आहे. आता आठवड्याच्या कोणत्या दिवशी येशू ख्रिस्तानं प्रथम फळाचा सण साजरा केला, रविवार. येशू ख्रिस्ताला कबरीत ठेवल्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आता कुठल्या दिवशी, महिन्याच्या कुठल्या दिवशी, आता फास्ट चाललंय नाही का आपलं, 16व्या निसान महिन्याच्या 16व्या दिवशी. बघा, आता इथे आम्हाला समजते की येशू ख्रिस्त प्रत्येक घटना, येशू ख्रिस्तानं जे सेवा कार्य परमेश्वराने त्याला दिलं होतं, ते प्रत्येक सेवा कार्य, त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं त्याला ऑलरेडी कॅलेंडर दिलेलं होतं. आणि म्हणून आपण बघतो योहानाच्या शुभवर्तमाने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की काळाची पूर्णता झाली नाही का, अजून त्याची वेळ आली नव्हती, आणि मग त्याची वेळ आली आहे हे समजून त्यानं काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते ती वेळ होती. आता निवास मंडपाचा नमुना बघा. आता हे सणाचा नमुना आम्ही बघत आहोत. आता जेव्हा आम्ही सण आणि निवास मंडपाचा नमुना बघतो, तेही आम्हाला पॅरलल असलेलं पाहायला
मिळतं. आता पहिला सण कुठला होता? वलांडणाचा सण आहे, जो परम पवित्र आहे आणि म्हणून या वेदीला सुद्धा काय म्हणलेलं आहे? परम पवित्र म्हणलेला आहे. आता इथून परमेश्वर म्हणतो की तुमचं काय चालू करा? तुमचा महिना चालू करा, अभिप महिना. आणि मग 14व्या दिवशी काय करायचं आहे? वलांडण सण करायचा आहे. नंतर काय करायचं आहे? दुसऱ्या दिवशी बेखमीर भाकरीचा सण करायचा आहे. आणि आता काय करायचं आहे? पुनरुत्थानाचा किंवा प्रथम फळाचा सण साजरा करायचा आहे. बघा, हेही तुम्हाला निवास मंडपाच्या नमुन्याशी पॅरलल असणार आहेत. छावणीत त्याचं देहामध्ये येणं आणि तो पुन्हा येणार आहे. तो मंडपाचा सण असणार आहे. त्याची एक वेगळी वेळ होती का? देवाचं वचन आहे, कालाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला या भूतलावर पाठवलं. आता हा शेवटचा सण आहे आणि पहिला सुद्धा सण आहे. आता काय म्हणतो आपण? तिची वस्ती होणं, आणि तो सार्वकालिक वस्ती करणार आहे. आणि म्हणून आपण तो शेवट परमेश्वराने काय केलेला आहे? ठेवलेला आहे. शेवट झाल्यानंतर हा पहिला आहे. कुठला आहे तो? वलांडणाचा सण आहे. त्याच्या वधस्तंभावरील मरण, होमविधीवर त्याचं अर्पण, त्याचीही आम्ही बघितलं मागच्या वेळेस. एक विशिष्ट वेळ होती. कुठली होती? वलांडणाचा दिवस निसान 14. किती वाजता? 3 वाजता. आता पुनरुत्थान आम्ही बघत आहोत. गंगाला जवळ आम्ही बघत आहोत. पुनरुत्थान आहे. त्याचीही एक विशिष्ट वेळ परमेश्वराच्या कॅलेंडरमध्ये होती. आणि मग पुढील आम्ही अभ्यास करणार पेंटिकोस्टचा सण, त्यालाही परमेश्वराने एक विशिष्ट वेळ त्याच्या कॅलेंडरमध्ये ठेवलेली होती. आणि म्हणून इथं निवास मंडपाचा नमुना आणि यहुदी सण आम्हाला समांतर रीतीने चाललेले आम्हाला पाहायला मिळतात. कुठेही आम्हाला वेगळं पण दिसत नाही. आणि आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला अजून एकदा खात्री पडते की हे देवाची योजना आहे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट झालेला आहे. आणि म्हणून तिथं कुठेही आम्हाला तफावत दिसत नाही. कुठेही आम्हाला सिक्वेन्स बदललेला सुद्धा दिसत नाही. आणि म्हणून आम्ही या निवास मंडपातील प्रत्येक येशू ख्रिस्तानं आखलेलं चाललेलं प्रत्येक पाऊल आणि त्या प्रत्येक पावलावर तिनं साजरा केलेला तो सण आणि तो कसा करणार आहे, कोणकोणत्या घटना त्या ठिकाणी घडणार आहेत, त्या सगळ्याचा सविस्तर अभ्यास आम्ही जेव्हा पॅरलल अभ्यास करतो तेव्हा आम्हाला समजतं. आता इथं आम्हाला येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गीय पित्यासमोर प्रथम फळ म्हणून जाऊन अप्रुव्हल घेणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून सणाला ती पद्धत होती की ती याचकाने याचं, आणि ते पीक आहे नाही का, शेतामध्ये पीक आहे. आता बघा, पहिला दिवस निसान महिन्याला ते पीक केवढं होतं? कशात होतं? ते हुरड्यात होतं. हुरड्यात असताना पहिला दिवस मोजा म्हणून सांगितलं नाही का. मग तिथून 14वा दिवस गेला नाही का. मग 15वा दिवस गेला. आता 16व्या दिवशी ते पीक काय झालेलं आहे? तयार झालेलं आहे. आता ते बाजारात जायचं, अजून कापणी करायची आहे, तर ती एक पिंडी म्हणून काय केलेली आहे? ती बांधून ती परमेश्वरासमोर काय करायचं आहे? पहिलं परमेश्वराला दाखवायचं हे आलेलं आहे. ही पिंडी तू आशीर्वादित कर, म्हणजे काय होणार आहे? सगळं शेत काय होणार आहे? आशीर्वादित होणार आहे. हे विश्वासानं आणलं जात होतं की आता ही पिंडी तू स्वीकारलीस म्हणजे हे शेत सुद्धा तू काय केलेलं आहेस? शेताचा उपज सुद्धा काय केलेला आहेस? तू स्वीकारलेला आहेस. आता पुनरुत्थानाच्या दिवशी येशू ख्रिस्तानं रविवारी तो आत गेला नाही स्वर्गात, पण तो पित्याकडे जाऊन आलेला आहे. त्या दर्शन मंडपाच्या द्वाराजवळ जाऊन त्यानं ते पेंडी ओवाळून आलेला आहे. आता किती वाजता जाऊन आला? किती वाजता जाऊन आला सांगता येईल का तुम्हाला? किती वाजता जाऊन आला असेल? दुपारी जाऊन आला. ओके. 9 ते 12च्या दरम्यान. 6 वाजता. ठीक आहे. आता पुनरुत्थानाच्या दिवशी रविवारी येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याकडे प्रथम फळ म्हणून ओवाळणीसाठी सकाळी 9 वाजता गेला. तुम्ही म्हणाल, पालक साहेब कसं काय सांगायला आला तुम्ही?
आम्हाला हे कसं समजतं हे आपण थोडं आता कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करूया. म्हणजे आपल्याला तो दिवस आणि हे किती सुंदररित्या परमेश्वरानं आम्हाला सांगितलं होतं ते आम्हाला समजणार आहे. आता लेवियाचं 23वा अध्याय 15 आणि 16 वचन बघा. पुढच्या सणासंदर्भात सांगितलेला आहे, जो पेंटिकॉस्टचा सण आहे. तो म्हणतो शब्बातानंतरच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे शब्बातानंतरचा दुसरा दिवस कुठला आहे? रविवार आहे, नाही का? शब्बातानंतरचा दुसरा दिवस. तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल त्या दिवसापासून, तिथं जर अंडरलाईन करून घ्या, पुरे 7 शब्बात मोजा. किती मोजा? नुसते मोजा नाही, पुरे 7 शब्बात मोजा. म्हणजे 7 आठवडे. 7 पुरे म्हणजे आता मी तुम्हाला 9 सांगितलं AM, तर ते 9 AMच पाहिजे. 8 असेल तरी अपूर्ण आहे, 10 असलं तरी अपूर्ण आहे. पूर्ण 7 व्हायला पाहिजेत. बरोबर आहे? आता मी जर 10 म्हणलं, तिथून मोजायला 7 शब्दात झाले. शब्दात कधी संपणार आहेत? पुढच्या 10ला संपणार आहेत. समजते तुम्हाला? इथं म्हणून ते फार महत्वाचं लिहिलंय. पेंडी आणाल त्या दिवसापासून पुरे 7 शब्दात मोजा. 7व्या शब्दाच्या, आता बघा तो काय म्हणतो, 7 शब्दात मोजा आणि 7व्या शब्दाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परत रविवार. बरोबर आहे? शब्दात शनिवारचा पुढचा रविवार. सातव्या शब्दाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वर प्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. आता हे पेंटिकॉस्टल सणा संदर्भात आहे, पण पेंटिकॉस्टचा सण 50वा दिवस कधी असणार आहे? मोजायचं ज्या दिवशी तो शब्दात सुरू झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून 7 शब्दात व्हायला पाहिजे. 50 दिवस पूर्ण व्हायला पाहिजे. आता 7 शब्दात म्हणजे किती दिवस? 29 दिवस. आणि दुसरा दिवस म्हणजे तो कुठला आहे? 50वा दिवस. 49. 49 म्हणजे शनिवार टू शनिवार. आणि मग ते सांगितले की पुढचा दिवस मोजा, म्हणजे तो 50वा दिवसाचा काय तो सण आहे. म्हणून पेंटिकॉस्ट म्हणजे 50व्या दिवसाचा सण आहे. म्हणजे प्रथम फळाचा सण कधी झालेला आहे? तो शब्दाच्या दुसऱ्या दिवशी. बरोबर आहे? तिथून किती दिवस आहे? 50व्या दिवशी. पण 50 दिवस कसा आहे तो? अपूर्ण 50 दिवस काय म्हणजे बघा, प्रथम फळाचा सण आणि 50वा सण, 50व्या दिवसाचा सण, या दोन्हीमध्ये पूर्ण 50 दिवस पाहिजे. पूर्ण 50 दिवस. अपूर्ण नाही म्हणजे इथं 10ला सुरू झाला की इथं 10ला संपायला पाहिजे. इथं 9ला सुरू झाला की इथं 9ला संपायला पाहिजे. पूर्ण. अपूर्ण नाही. आता हे मी का समजवत आहे? आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आता बघा, पेंटिकॉस्टचा सण आता आपण बघितलं. पेंटिकॉस्ट मध्ये देवानं काय सांगितलं होतं? 2 भाकऱ्या आणायच्या, घरातून 2 भाकऱ्या घेऊन यायच्या आणि त्यात काय घालायचं? खमीर घालायचं. आता इथं हे खमीर बघितलं आम्ही, फ्लेक्झिबल आहे. आता आदल्या सणामध्ये खमीर हे पापाचं दर्शक आहे, जे फुगवतं. आता पेंटिकॉस्ट मध्ये हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, तेही फुगवतं. आता मला सांगा, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा कधी आला? म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस जर समजला आपल्याला, हे किती वाजता घडलं, तर आम्हाला समजतं की
प्रथम फळाचा सण सुद्धा कधी चालू होता? आता तुम्ही म्हणाल 9 AM कसं काय तुम्ही सांगा लागला बाळक साहेब. आता आपण थोड्या वेळ साधं सोपं आहे, पवित्र शास्त्रात क्लिअर या गोष्टी दिलेल्या आहेत. आता प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय, पहिल्या वचनापासून वाचा. कविता सिस्टर वाचतील. कृत्य 2. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा म्हणजे आता बघा, पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आला. आता तो पूर्ण भरला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे तो पूर्ण भरला त्यावेळेस त्या घटना घडायला सुरू झाल्या. पेंटिकॉसचा सण समजलं. आता तो कधी घटना घडल्या समजले की आपल्याला समजते की येशू ख्रिस्त ना प्रथम फळाचा सण कधी साजरा, कारण ते दोन्ही पूर्ण व्हायला पाहिजेत. आता सांगा. आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटम्या, यहुदिया, कप्पुदकिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसार असे रोमन प्रवासी, त्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. आता इथं बघा, घटना घडली. आता पेंटिकॉस सण आपल्याला पाहत आहे, खमीर येणं महत्वाचं आहे. खमीर असणं महत्वाचं आहे. आणि आम्हाला पाहायला म्हणजे खमीर आलं त्यांच्यामध्ये, पवित्र आत्मा आला आणि घटना घडायला लागल्या. काय काय घटना घडायला लागल्या? अग्नीच्या जिभा त्यांच्यावर आल्या. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आत्म्याने त्यांना वाचा दिली आणि सगळ्या भाषा बोलू लागले. बघा, त्यांच्या मुखातून त्यांनी कधी शिकले नाही त्या भाषा बोलू लागले. ऐकणाऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत त्यांना समजायला लागलं. आणि लोक गोंधळून गेले, नाही का? आवाज आला, नाही का? आणि मोठा वाऱ्याचा सुसाट्याचा आवाज आला. तर हे सगळं पवित्र आत्म्याचे दर्शक आहेत. आता हे सगळं घडलं, पण 13वं वचन सांगतं, परंतु दुसरे काही कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षारसाने मस्त झाले आहे. आता मेन वचन आले 14वं. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते तसे ते मस्त झाले नाहीत, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. आता इथं जरा भाषांतरामध्ये जरा गडबड आहे. आता प्रहर ही मोजायची वेगळी पद्धत आहे बरं का. नेहमीच्या काळात आणि अनेक परित्यात जरा ह्या बदललेल्या पण आम्हाला पाहायला मिळतं. 3 तासाचा एक प्रहर काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी 4 तासाचा एक प्रहर आहे. पण हे प्रहर बघण्यापेक्षा इंग्लिश किंग जेम्स व्हर्जन जर वाचलं तर त्या ठिकाणी परफेक्ट लिहिलेलं आहे, फॉर दिस आर नॉट ड्रिंक ॲज यू सपोज, सिन्स इट इज ओनली द 3rd hour ऑफ द डे. कोणाकोणाचं वाचा परत येतं? दिवसाचा 3रा तास. इंग्लिश वाचताना मी, फॉर दिस आर नॉट ड्रंक ॲज यू सपोज, सिन्स इट इज ओनली द 3rd hour ऑफ द डे. आता आम्ही मागच्या वेळेसच शिकलेलो आहोत की 24 तासात 12 तास आणि 12 तास, 12 तास दिवसाचे, 12 तास रात्रीचे, बरोबर आहे?
आता तो काय म्हणतो, पेत्र उठून उभारलेला, बाळांनो हे पवित्र आत्मा आलेला आहे आणि ते चिन्ह दिसत आहेत. तर इथं तो टाइम सांगत आहे की ते आत्ताचे पहिला तास कुठला, सकाळी 6 वाजता. दुसरा तास दुसरा तास आपण बघितलं. तिसरा तास 9 आहे. आपण ऑलरेडी मागच्या वेळेस बघितलेलं आहे. आणि दुपारचे 12 आणि दुपारचे 3 9वा तास आहे. आपण ऑलरेडी मागच्या वेळेस ते सगळं बघितलेलं आहे. आता तो काय म्हणतो, कितवा तास आहे हा, म्हणजे किती वाजले होते, सकाळी 9 वाजले होते. आता मला सांगा, पवित्र आत्मा पेंटिकॉसच्या दिवशी 9 वाजता आला. मग त्याच्या मागं जर गेलो तर प्रथम फळाचा सण किती होता. आता येशू ख्रिस्त इथं पेंटिकॉस प्रथम फळाच्या दिवशी कधी गेला असेल, जेव्हा 9 वाजता जर पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा आला, तर तो त्याच्या आधी 50 दिवस 9 वाजताच स्वर्गीय पित्याजवळ ती पेंडी घेऊन पुनरुत्थान झालेला आहे. याची काय म्हणतो आपण, परमेश्वराकडून तिचं काय म्हणतो आपण, अप्रुव्हल घेणं काय होतं, गरजेचं होतं, कारण प्रथम फळ झालेलं आहे. आता आपण जरा बघूया. आता प्रथम फळाच्या सणावेळी याजक पेंडी घेऊन दर्शन मंडपाच्या आत जात नव्हता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर तो दर्शन मंडपाच्या द्वाराबाहेर उभा राहून पेंडी परमेश्वरासमोर ओवाळीत होता. आणि म्हणून येशू ख्रिस्त पुनरुत्थान जेव्हा झालं, त्या दिवशी सकाळी 9 वाजता पित्याकडे जाणं त्याला गरजेचं होतं. आणि त्यानं ते अर्पण पूर्ण केलेलं आहे. बेखमीर मध्ये विश्रांती घेतलेली आहे बेखमीर सण म्हणून. आणि आता प्रथम फळ म्हणून ती ओवाळण्यासाठी परमेश्वराकडे शॉर्ट पटदिशी जाऊन काय करायचं, त्याला अप्रुव्हल घेऊन यायचं आहे. हे करणं त्याला गरजेचं होतं. आता इथं लक्षात घ्या की येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला, आता हे प्रतीक आहे, लक्षात ठेवा. तो गव्हाचा दाणा मेला आणि ती एकच उगवलं का, पेंडी उगवली, पेंडी, आणि तो आता ते घेऊन जात आहे. आता येशू ख्रिस्त म्हणत आहे, आता मी जरी पुनरुत्थित झालेलो आहे, पण आता मी नाही आहे एकटा, तर जे माझ्यावर विश्वास ठेवतील त्यांचंही काय होणार आहे, पुनरुत्थान होणार आहे. म्हणून तिथं फक्त एकच गव्हाचं काड घेऊन यायचं नव्हतं, तर ती काय घेऊन यायची, ती पेंडी. ही पेंडी कशाचं दर्शक होतं, शेताचं. म्हणजे पूर्ण पीक तयार आहे आणि पूर्ण पीक सुद्धा काय होणार आहे, पुनरुत्थित होणार आहे. पण त्याचा सिम्बॉल म्हणून, एक प्रतीक म्हणून त्यांनी काय आणायची होती, ती पेंडी आणायची होती. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही आणि आम्ही शेत आहे ना का, पेत्रामध्ये आम्हाला सांगितलं की आम्ही काम करी आहोत, आम्ही बांधकाम, आम्ही इमारत आहोत. आम्ही कोण आहोत, तर आम्ही शेत आहोत. आणि येशू ख्रिस्त कोण आहे, तर प्रथम जन्मलेल्या आमची पेंडी आहे. समजलं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, आमचा विश्वास आहे की तो जसा प्रथम मृतातून उठलेला प्रथम फळ आहे, तसं आम्हीही विश्रांती घेणार आहोत, पण आम्ही उठवले जाणार आहोत. आता आम्हाला हे कसं समजतं की येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर सकाळी 9 वाजता आपल्या पित्याकडं प्रथम फळ म्हणून जाऊन ओवाळून आलेला आहे. आता अनेक वचन वाचूया, म्हणजे तुम्हाला सगळे चित्र काय होणार आहे, क्लिअर होणार आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 15वं वचन. येशूने तिला म्हणाले, आता इथं मरिया मगदालिया आहे. येशूने तिला म्हणाले, बाई का रडतेस, कोणाचा शोध करतेस. तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असेल
तर आपण त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हणले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. आता इथं बघा, येशू ख्रिस्त पण हिब्रू बोलत होता आणि ते शिष्य काय होते, हिब्रू बोलत होते. येशूने तिला म्हणले, मला बिळगून बसू नकोस. आता इथं फार महत्वाची गोष्ट आहे. बिळगून म्हणजे चिटकून बसू नकोस, मला स्पर्श करू नकोस, बिळगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि जो माझा देव व तुमचा देव त्याचकडे मी वर जातो. आता येशू ख्रिस्त इथं क्लिअर सांगत आहे मरियेला, मला बिलगून बसू नकोस, चिटकू नकोस, मला स्पर्श करू नकोस, कारण मला पहिल्यांदा कुठं जायचं, त्या पित्याकडे जायचं आहे. कारण प्रथम फल म्हणून मला ते सकाळी जाणं परमेश्वराच्या कॅलेंडरमध्ये आहे आणि मला ते काय करायचं आहे, त्या वेळेत पूर्ण करायचं आहे. मी वर त्याच्याकडे जातो. मरिया मगदलीला गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी. आता बघा, आता हे कधी झालेलं आहे, सकाळी झालेलं आहे. यो सगळा वृत्तांत कधीचा आहे, सकाळचा आहे, बरोबर, रविवारचा आहे, पुनरुत्थानाच्या दिवसाचा. त्याच दिवशी संध्याकाळी काय घडलं बघा. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुदियांच्या भीतीमुळे बंद असता येशू आत आला व मध्ये उभारून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कुस त्यांना दाखवले. तेव्हा येशूला पाहून शिष्यांना आनंद झाला. आता बघा, सकाळी तो मरियेला म्हणतो, मला शिवू नकोस, मला कुठं जायचं आहे, पित्याकडे जायचं आहे. आणि संध्याकाळी तो जाऊन परत येतो आणि तो कुठं आहे, शिष्य भिवून दार बंद करून बसलेले आहेत. आता तो त्या गौरवी शरीरामध्ये आहे जे बंधन नाही आहे. तो डायरेक्ट दार बंद असता आत येत आहे आणि तो शिष्यांना म्हणत आहे, माझी काय बघा, आता माझे हात बघा आणि कूस बघा. नाही काय, मग थोमानं विश्वास ठेवला नाही, नाही का, मग येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, ये इकडं आणि या हातामध्ये हा बोट घाल. आता बघा, दोन गोष्टी आहेत. एकीकडे तो हात लावू नकोस म्हणत आहे, 17व्या वचनात तो मरिया मगदलीला म्हणतो की तू मला स्पर्श करू नकोस, बिळगून बसू नकोस. पण तोच येशू ख्रिस्त 20व्या वचनामध्ये सांगत आहे की शिष्यांना की मला स्पर्श करा. यावरून आम्हाला समजते की जेव्हा येशू मरियेला सकाळी भेटला त्या वेळेपासून तर ते संध्याकाळी त्याच्या शिष्यांना तो भेटायला येऊपर्यंत येशू ख्रिस्त तिथं नव्हता. येशू ख्रिस्त सांगतो, मला कुठं जायचं आहे, पित्याकडं जायचं आहे. कशासाठी जायचं आहे, तर तो सण त्याला पूर्ण करायचा होता. आणि तो सण असा होता, तो स्वर्गात गेला नाही. याचक प्रथम फळाच्या सणात आत जात नव्हता. तो बाहेर दर्शन मंडपाच्या बाहेरच, म्हणजे येशू ख्रिस्त स्वर्गात जाऊन आला नाही, तर स्वर्गाच्या द्वाराजवळ गेला, परमेश्वराला दाखवलं की मी पुनरुत्थित झालेलो आहे. आणि त्यानं शॉर्टमध्ये काय केली, त्याच्या मरणाची स्वीकृती घेतली, परमेश्वराला संतुष्ट केलं आणि हेही दाखवलं की आता जे माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत ते ह्या पेंडीसारखं आहे, ते शेत आहे. जसं मी पुनरुत्थित झालेलो आहे आणि मी तुला भेटायला आलेलो आहे, मला अप्रूव्ह दे. म्हणजे काय होणार आहे, हे सगळं शेत सुद्धा काय होणार आहे, त्यांचंही पुनरुत्थान होणार आहे. आणि तो मधल्या काळामध्ये पित्याकडे जाऊन आला आणि मग प्रथम फळ म्हणून पित्याजवळ ती पेंडी पुनरुत्थान म्हणून ती ओवाळून तो आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला तो म्हणतो की मला जायचं आहे. मरिया मगदलीला म्हणतो तो, मी जाऊन पित्याकडे जायचं आहे मला.
आणि जाऊन मी पुन्हा येईन. आता बघितलं आपण, प्रत्येकाची घोषणा झाली होती. आता या गोष्टींची घोषणा झाली होती का? प्रथम फळाची घोषणा झाली होती का? प्रत्येक वेळेस आम्हाला जगी घोषणा झालेली आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळते. आता पुनरुत्थानाची जगी घोषणा झाली होती का? कुणी केली? मरिया मगदालीला कुणी सांगितलं? सकाळी सकाळी त्या धोंडेवर कोण बसलं होतं? देवदूत. आता बघा, त्याच देवदूताने मेंढपाळाने सांगितलं, तुमच्यासाठी एक बाळंत्याने गुंडाळलेला गव्हाणे नेसलेलं बाळक तुम्हाला आढळेल. तोच देवदूत कबरीच्या बाहेर उभा आहे घोषणा करायला की तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यात करू नका. तर जे त्यानं सांगितलं होतं की पुनरुत्थित होणार आहे, तो उठलेला आहे. समजलं? आणि म्हणून ती जगी घोषणा होणं गरजेचं आहे की तो उठलेला आहे. आणि ते शिष्यांना जाऊन सांग म्हणूनही सांगितलं. आणि विशेष करून कुणाला सांग? पेत्राला सांग. प्रियांनो, प्रत्येक येशू ख्रिस्त टाकणाऱ्या प्रत्येक पाऊलाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की जगी घोषणा झालेली आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रथम फळाचा सण येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेला आहे. तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि तो सकाळी 9 वाजता आपण बघितलं. कशावरून? कारण तो पेंटिकॉस्टचा दिवस जो पुढचा आम्ही अभ्यास करणार आहे, तोही 9 वाजता त्यानं काय केलेला आहे? पूर्ण केलेला आहे. तो त्यानं अभिवचन दिलं होतं की मी जातो नाही का, आणि तुमच्यासाठी काय करीन? पवित्र आत्मा पाठव. आता हे पूर्ण करणं गरजेचं होतं, पण तो कधीही करणार नव्हता. त्याच्यासाठी 50वा दिवस येणं, आणि तो त्यानं सांगितलं की कुठेही जाऊ नका, यरूशलेमेतच थांबा, कारण तिथंच तुमच्यावर काय येणार आहे? पवित्र आत्मा येणार आहे. तो पेंटिकॉस्टचा दिवस, 50वा दिवस. आणि मग तो पेंटिकॉस्टचा दिवस पूर्ण झाला तेव्हा तो आला. म्हणजे तिथून 50 दिवस पूर्ण काढले की सकाळी 9 वाजता त्या पहिल्या तिसऱ्या तासामध्ये येशू ख्रिस्त कधीतरी जाऊन तो आला असणार आहे. आणि त्यानं ते अप्रुव्हल घेऊन ती पेंडी प्रथम फळाची ओवाळून ती कबुली, त्याने स्वीकृती घेऊन पुनरुत्थानाची तो पुन्हा त्याच्या शिष्यांना भेटायला आलेला आहे. 40 दिवस तो काय करत होता? त्याच्या शिष्यांना दर्शन देत होता. 500पेक्षा अधिक लोक, देवाचं वचन सांगतं की त्या लोकांना त्यानं दर्शन दिलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की पेंटिकॉस्टच्या सणा दिवशी त्यानं मंडळीमध्ये त्याचा आत्मा घातलेला आहे. पुढच्या वेळेस आपण पेंटिकॉस्टचा सण, मंडळीची स्थापना आणि पवित्र आत्म्याचं दान आम्ही पुढच्या वेळेस शिकणार आहे. वचन वाचून या पुढचे, म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीनं याचं आकलन होणार आहे. या ठिकाणी आम्ही बघितलं 3 सण आपण बघितले. ओलांडणाचा सण, बेखमीर भाकरीचा सण आणि प्रथम फळाचा सण आम्ही बघितलं. हे अंगणातले सण आहेत. आम्ही बघितलं येशू ख्रिस्ताने या भूतलावर असताना पूर्ण केलेले आहेत. आणि मग आता पुढचा सण आहे, त्यानं मंडळीची स्थापना केली. आणि आम्हाला पाहायला मिळते तो आता कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये आहे. तो आता अंगणात नाहीये. तो जाऊन आला. लक्षात ठेवा, तो स्वर्गात जाऊन आला नाही. प्रथम फळाच्या दिवशी तो दर्शन मंडपाच्या द्वाराजवळ जाऊन आला. पण आत्ता तो कुठं आहे? आपण बघणार आहोत की पवित्र स्थानामध्ये तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थीचं काम करत आहे. आणि मग तो जास्त वेळ करणार आहे का? नाही. तो तिथून पुढचं काम करणार आहे. म्हणजे त्या धूपविधीपासून जेव्हा तो आत जाणार आहे त्यावेळेस तो काय करणार आहे? तुताऱ्याचा सण साजरा करणार आहे. आता पुढचा सण कुठला राहिलाय? पेंटिकॉस्ट नंतर तुताऱ्याचा सण. आणि मग त्याच्यानंतर कुठला आहे? प्रायश्चित्ताचा सण, जिथं हे रक्त सांडलेलं आहे. ते रक्त कुठं घेऊन जाणार आहे? तो त्या कोशावर घेऊन जाणार आहे. तो 2 करुबामध्ये तो ते शिंपडणार आहे. आणि
तेव्हाच आमचं काय होणार आहे, खऱ्या अर्थानं आमच्या पापाचं प्रायश्चित्त होणार आहे. आणि नंतरचा शेवटचा सण कुठला आहे, तर मंडपाचा सण आहे. पुन्हा तो बाहेर येणार आहे आणि तो पुन्हा मनुष्यामध्ये काय करणार आहे, वस्ती करणार आहे, निवास करणार आहे. तो निवास मंडपाचा सण तो साजरा करणार आहे. पुन्हा आम्ही बघत आहोत की ते चक्र काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. प्रियानो, देवाचं वचन क्लिअर आहे की येशू ख्रिस्त जे कार्य करत आहे ते ऑलरेडी परमेश्वरानं त्याच्या कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्हाला खात्री पटावी, या खात्रीसाठी सगळ्या गोष्टी आम्हाला नमूद करून ठेवलेल्या आहेत. आणि आम्ही बघितलं आतापर्यंत तर प्रत्येक पाऊल येशू ख्रिस्ताने टाकलेलं आहे ते त्याच वेळेस, त्याच घटनेला, त्याच ऋतूत टाकलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की पुढील पाऊल सुद्धा तो त्याच कॅलेंडर प्रमाणे टाकणार आहे. म्हणजे आम्ही आणि तुम्ही भाग्यशाली आहोत, आशीर्वादित आहोत की आम्हाला आता येशू ख्रिस्त पुढचं पाऊल कुठलं टाकणार आहे ते आम्ही काय करू शकतो, अभ्यासू शकतो. कशासाठी, आपलं ज्ञान वाढवावं म्हणून का नाही, तर आम्ही कसं असावं, त्या मूर्ख कुमारी सारखं असू नये. परमेश्वर म्हणतो मी तुला प्रगट केलेला आहे, जरा शोध आणि तू काय कर, तयार राहा. आजूबाजूला जे चिन्ह चाललेले आहेत ऑलरेडी आम्ही त्या येशूच्या येण्याला आम्ही सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून आम्ही बघणं की तुताऱ्याचा सण कधी आहे, आम्हाला माहित आहे तो ऋतू दिलेला आहे, तो महिना दिलेला आहे. पण काही गोष्टींचे वर्ष दिलेलं नाही. पण जरी वर्ष दिलं नसल तर महिना, दिवस आणि त्या दिवशी काय घडणार आहे त्या गोष्टी आम्हाला काय दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. जर ते दिला असतो तर आम्ही त्या शेवटच्या क्षणापर्यंत, उद्या परीक्षा आहे म्हटल्यावर आदल्या रात्री अभ्यास करून पासूया, म्हणून आम्ही काय केलं असतं, थांबला असतो. पण परमेश्वराची इच्छा आहे आम्ही वर्षभर काय करावं, अभ्यास करावा. आणि तो म्हणतो मी कधी, ती वेळ मला माहित नाही, ती फक्त कुणाला माहित आहे, ती त्याला माहित आहे. पण ती आम्हाला कळवली गेली का, गेलेली आहे. त्यातला बराच भाग आम्हाला कळवला गेलेला आहे. तो कुठल्या महिन्यात येणार आहे आम्हाला कळवलं गेलेला आहे. तो कसा येणार आहे आपल्याला माहित आहे. तो येऊन काय करणार आहे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे आम्ही तयार असावं. तिची मंडळी त्या वरासाठी आम्ही नेहमी तयार असावं, स्वतःला शृंगारून, स्वतःला तयार करून त्या वधूनी त्या वराची वाट बघत आम्ही काय करावं, थांबावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा हे तुझं कॅलेंडर प्रभू आम्हाला शिकवत असताना प्रभू, तो आम्हाला तुझ्या गहन आणि गूढ गोष्टी शिकवत आहेस. तो मला अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेस यासाठी की प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून प्रभू तुला आम्ही जाणावं, अधिक प्रभू तुझी आम्ही ओळख करून घ्यावी, अधिक प्रभू तुझ्याकडे आम्ही यावं आणि प्रभू आम्ही तारण साधून घ्यावं. आज तू दयेन आणि कृपेन कर. पवित्र आत्मे तू ये आणि प्रभू आमच्यामध्ये वाढ कर. पवित्र आत्म्या ये आणि तुझी जी इच्छा आहे प्रभू ती आमच्यामध्ये वाढव त्या खमीराप्रमाणे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहे प्रभू, त्या मंडळीमध्ये तू पवित्र आत्मा घातला, ज्या मंडळीमध्ये प्रभू तू खमीर घातलंस प्रभू, आज मी प्रार्थना करत आहे प्रभू त्या खमीराप्रमाणे प्रभू, आत्मिक दाना गुणाने प्रभू या मंडळीला प्रभू तू फुगव, वाढव प्रभू. आणि प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि आम्ही आमचं तारण साधून घ्यावं प्रभू. तू सहाय्य कर प्रभू. आणि आम्हाला प्रभू तुझ्या त्या पुनरुत्थानासाठी तयार कर, तुझ्याकडे येण्यासाठी प्रभू आम्हाला तयार कर.
आमच्यामध्ये ती धार्मिकतेची वस्त्र असावेत प्रभू. सत्कर्माचे प्रभू ते वस्त्र असावेत प्रभू. आम्ही स्वतः डागविरहित सुरकुतविरहित प्रभू असं तुला सादर व्हावं प्रभू. यासाठी प्रभू तू आम्हाला तयार कर आणि प्रभू होऊ दे आमच्याद्वारे फक्त तुझं आणि तुझं कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणतो. आमेन.